चला तर मंडळी, आज गणपती बाप्पासाठी अजून एक रेसिपी बघतोय आपण. तर आज आपण बनवतोय खव्याचे मोदक. तर खवासुद्धा आपण घरीच बनवणार आहे दुधापासून. अगदी सोपे आहेत बनवायला आणि टेस्टला तर अगदी छान. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे उपवासाला सुद्धा चालतील, म्हणजे टेन्शनच नाही आहे. कारण बाहेरचे जे आपण मोदक आणतो किंवा पेढे आणतो ते उपवासाला चालतील याची काही गॅरंटी नसते. पण हे मोदक उपवासाला सुद्धा चालतील, म्हणजे सगळे असे खाऊ शकतात ज्यांचे उपवास आहेत ते सुद्धा. तर मी इथे एका कढईमध्ये आधी थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं आणि नंतर 1 लिटर दूध टाकून घेते. पाणी यासाठी टाकलं होतं की आपलं दूध या कढईला चिटकू नये. जर तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल तर तुम्ही नॉनस्टिक कढईचा यूज करायचा आहे, म्हणजे तुमचं काम अगदी सोपं होऊन जाईल. तर दूध छान असं ढवळत ढवळत उकळून घ्यायचं आहे, म्हणजे याला वर अशी साई येणार नाही. व्यवस्थित ढवळलं तर ते व्यवस्थित असं आटायला आपल्याला मदत होईल आणि दूध उतूसुद्धा जाणार नाही. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट की दूध उतू नाही गेलं पाहिजे. तर त्याच्यावर साय जमू द्यायची नाही आहे, म्हणून सारखं आपल्याला चमच्याने ते ढवळत राहायचं आहे. या पद्धतीने साय आली तर ती चमच्याच्या साह्याने आपल्याला अशी व्यवस्थित बाजूला करून घ्यायची आहे. तर जे काठाला लागलेले ते सुद्धा चमच्याच्या मदतीने काढत राहायचं आहे जमा झालेलं. आता मी त्यात 1 वाटी मिल्क पावडर टाकून घेते अर्ध दूध आटल्यानंतर. तर मिल्क पावडरच्या सुद्धा व्यवस्थित आपल्याला गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या आहे. तर अगदी व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे, म्हणजे आपल्याला खवा करायला अगदी सोपं जाईल. कारण दूध गरम असतं, मिल्क पावडरच्या गुठळ्या होऊ शकतात. त्याच्यामुळे चमच्याने ढवळत ढवळत आपल्याला ह्या मिल्क पावडरच्या गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहे आणि दूध आटवून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण आधीपासून आटवतोय, चमच्याने सारखं ढवळत राहायचं आहे आणि काठाचं आपल्याला काढत राहायचं आहे. तरी तर मी साखरसुद्धा टाकून घेतली आहे. तर मी 1 वाटी साखर घेतली आहे. साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही टाकू शकता. तर आता आपला खवा बऱ्यापैकी म्हणजे त्यातलं मॉइश्चर बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे आणि बऱ्यापैकी त्यात मॉइश्चरसुद्धा आहे. तर अजून थोडा वेळ त्याला ढवळत राहायचं आहे आणि ह्या स्टेजपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. आता ते मी एका ताटात काढून घेतलं, कारण तुम्ही यापेक्षा जर जास्त त्याला आटवलं तर मग मोदक आपले कडक बनू शकतात. आता त्यात मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेते, काजू आणि बदाम टाकून घेते. काजू बदाम ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दुसरे कुठलेही सुकेमेवे टाकू शकता, रोज पेटल टाकू शकता. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे वेलची पूड आणि काजू बदाम सगळीकडे मिक्स होतील. तर चमच्याच्या साह्याने करायचं आहे, कारण खूप जास्त गरम साखर असते त्याच्यात, त्याच्यामुळे ते खूप जास्त गरम लागतं. तर जोपर्यंत ते गार होत नाही तोपर्यंत त्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. आणि मोदकच्या साच्याला थोडंसं तूप लावून आपल्याला मोदक त्याचे बनवून घ्यायचेत. तर मोदकच्या साच्याचा यूज सगळ्यांना करता येतो. तर मी असे या पद्धतीने मोदक याचे करून घेते. तुम्ही पेढे, तुमच्याकडे जर मोदकचा साचा नसेल तर तुम्ही याचे पेढे करू शकता आणि ड्रायफ्रूट्सनी त्याला व्यवस्थित सजवू शकता, म्हणजे तुम्ही त्याला पिस्ता बदाम वगैरे लावून व्यवस्थित सजवू शकता, जर तुमच्याकडे मोदक मोल्ड नसेल तर. आणि असेल तर तुम्ही याचे मोदक तयार करून घ्यायचे. तर हे जे प्रमाण आहे यात बरोबर 21 मोदक होऊन जातात, कमी पडत नाही. ह्या जे मिश्रणाचे माझे बरोबर 21 मोदक झाले होते. तसेच तुम्ही त्याच आकाराचे पेढे तितके 21 करून घ्यायचेत. तर मी याच पद्धतीने सर्व असे मोदक करून घेतले. तुम्ही बघू शकता किती छान आपले मोदक झालेले. तर सर्व मोदक करून घेतले आणि 10 मिनिटं मी फ्रीजरमध्ये ठेवले होते सेट होण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले मोदक तयार झालेले आहेत. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, तुमच्या गणपती बाप्पाला सुद्धा आवडेल. थँक्यू.